नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं श्री स्वामी समर्थ या माझ्या चॅनलमध्ये। आपण या चॅनलमध्ये रोज स्वामींबद्दल वेगवेगळे विचार याबद्दल जाणून घेतो। तसेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे दीप अमावस्या, त्या दिवशी दीपपूजन कसे करायचे, त्याची विधी काय व त्याची शास्त्रोक्त पद्धत काय आहे त्याच्याबद्दल आज जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। त्याआधी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ठीक आहे, चला तर जाणून घेऊया दीपपूजनबद्दल। 24 जुलै रोजी दीप अमावस्या आहे, तेच म्हणजे आज दीप अमावस्या आहे। दिवे उजळून त्यांची पूजा करून आपण दिव्यांची आवस साजरी करणार आहोत। त्यासाठी जाणून घेऊया शास्त्रोक्त पूजाविधी। दीप अमावस्या पूजाविधी काय आहे ते पाहूया। दीप अमावस्येच्या दिवशी घरातील दिवे घासून पुसून ते एका पाटावर मांडावेत। घरात खूपच दिवे असतील तर नेहमीच्या पूजेतील कुटुंबात वंश परंपरागत जे दिवे असतात असे महत्त्वाचे दिवे आपण पूजेसाठी ठेवू शकतो। शक्यतो प्रत्येक दिव्याखाली छोटी ताटली ठेवा, म्हणजे जे तेल ओघळणार आहे ते त्यात जमा होईल। पाटाखाली छोटीशी रांगोळी काढावी। पाट नसल्यास केळीच्या पानावर दिव्यांची स्थापना केली तरीही चालेल। त्यांना हळदी कुंकू फुले वाहून नैवेद्य दाखवावा। नैवेद्यासाठी दूध, साखर, दूध गोड, लाह्या, बत्तासे, पेढे, फळे असे काहीही चालते। उदबत्ती व निरांजन लावून ओवाळावे। आता दिव्यांची जोडवात। दिव्यांमध्ये वाती या कापसाच्या असाव्यात आणि शक्यतो जोडवात लावावी, म्हणजेच जीवाशिवांच्या एकरूपतेचे अद्वैताचे प्रतीक म्हणून जोडा सलामत राहावा म्हणून अशी याची कारणे सांगितली जातात। परंतु शास्त्रीय कारण असे आहे की 2 वातीमुळे केशाकर्षण म्हणजेच कॅपिलरी ॲक्शन योग्य प्रकारे होऊन ज्योतीला तेलाचा अखंड पुरवठा होतो आणि दिवा नीट तेवत राहतो। अशा प्रकारे दीपपूजा झाल्यावर दिव्यांची पौराणिक कहाणी वाचावी। दिव्याला नैवेद्य। दिव्याचे तोंड मुख म्हणजे त्याची वाती हे तोंड गोड करण्यासाठी या वाती खडी साखरेच्या खड्याने पुढे सरकवतात आणि नंतर त्या उजळतात किंवा पेटवतात। काही जण प्रत्येक वातीच्या मुखाशी साखरेचे 4-5 दाणे ठेवतात। या दिवशी अनेक समाजात प्रदेशनिहाय काही खास पक्वान्न करण्याची एक छान खाद्य संस्कृती महाराष्ट्रात आहे। विविध घरांमध्ये परंपरेनुसार खीर, पुरण जसे उकडीचे मोदक, उकडीचे दिवे, कणकेचे गोड दिवे, मुरड, कानवले, दिंड, पुरण इत्यादी पक्वान्ने केली जातात। अशा खास पक्वान्नांचा नैवेद्य दाखवतात। मुले म्हणजे वंशाचे दिवे, मुलगी आणि मुलगी देखील म्हणून काही ठिकाणी मुला-मुलींचे औक्षण केले जाते, त्यांना ओवाळले जाते। तर दीपपूजनची पूजा आपण सायंकाळी करायची। सायंकाळी सर्व दिवे उजळून आरती करायची। आरतीपुरते घरातील विजेचे लहान मोठे सर्वच्या सर्व दिवे चालू ठेवायचे। बाहेर काळोख, पाऊस, थंड हवा आणि घरातील उजळलेले सर्व प्रकारचे सर्व दिवे पाहून खूप प्रसन्न वाटते। या सर्व गोष्टी करताना तुमची एखादी चूक झाल्यास फार काही बिघडत नाही। तुमची चूक झाली तरी तुम्ही देवाला मनोभावे नमस्कार करायचा। तुमची मनोभावे भक्ती केलेली कधीही उपयोगाला येते। त्यामुळे सण आनंदाने आणि श्रद्धेने साजरे करायचा। कोणत्याही दडपणाने भीतीने साजरे करू नये सण। तसेच प्रत्येक पूजेमध्ये आपण देवासमोर निरांजन ओवाळून आरती करतो, परंतु दीप अमावस्या हा सण दिव्यांचा म्हणून या दिवशी दिव्यांची आरती म्हणून पूजेची सांगता करतात। आरती बघूया। पंचप्राणांचे निरांजन करुणी, पंचतत्वे वाती परिपूर्ण भरुणी, मोह ममतेचे समूळ बीज ओढणी, अपरोक्ष प्रकाश दीप पाजळणी, जय देव जय देव जय निरांजना, निरांजना ओवाळू तुझ्या समचरणा, ज्वाला न काजळी न दिवस न राती, सदोदित प्रकाश भक्तीने प्राप्ती, पूर्णानंदे धालो बोलो मी किती, उजळो हे शिवरामा भावे ओवाळती, जय देव जय निरांजना, निरांजन ओवाळू तुझ्या समचरणा। अशा प्रकारे आपण निरांजनची आरती करायची आणि अशा प्रकारे असे दीपपूजन आपण करायचे आहे। दीप अमावस्येला दीपपूजन करायचे। दीपपूजन केल्याने आपल्या घरात शांती, सुख, समाधान लाभतं। तसेच लहान मुलांना या दिवशी ओवाळायचं, त्यांचं औक्षण करायचं, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपण त्यांचं औक्षण करायचं। ठीक आहे, तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये। श्री स्वामी समर्थ।